अजूनही मित्रांनो आपल्या ग्रुपमध्ये अनेक मेसेज असे फिरत आहेत की आपलं उपोषण झाले, आपल्याला काय मिळालं किंवा सध्या शासनाकडून काय प्रतिसाद आहे याबद्दल आपल्या संगणक परिचालकांमध्ये बरीच चर्चा होते. पण आपलं उपोषण संपून 15 दिवस झालेले आहेत आणि सर्वांचं जे म्हणणं आहे ते योग्यच आहे. पण मित्रांनो, हे सरकार आहे, ह्या सरकारला वेळ लागतं आणि त्या वेळेप्रमाणेच आपण त्यांना मुभा देतोय. आणि ज्याप्रमाणे तुम्हाला आपल्या निर्णयाची आतुरता आहे किंवा आपण वाट पाहताय, अगदी त्याचप्रमाणे आम्हाला सुद्धा वाटतंय की लवकरात लवकर आपला निर्णय व्हावा आणि आपल्याला कुठेतरी यश मिळावं, किमान आपली पेमेंट वाढ व्हावी अशीच आमची अपेक्षा आहे. संघटना सुद्धा त्याच मार्गाने आपलं काम सुरू ठेवते. गेल्या 11 तारखेला आपण नागपूरच्या यशवंत स्टेडियमवर आपलं उपोषण हे सुरू केलं होतं आणि सुनीताताई यांच्या नेतृत्वाखाली हे जे उपोषण झाले त्या उपोषणापुढे सरकारला नमतं घ्यावं लागलं. त्यांनी आपल्याला त्यांचं शिष्टमंडळ पाठवताना हे सांगितलं की आम्ही तुमची मागणी नक्की मान्य करू, तुम्ही फक्त माघार घ्या, हे उपोषण बाजूला घ्या, आम्हाला काही वेळ द्या, आम्ही नक्कीच यावर म्हणजे पर्याय काढून तुमची मागणी पूर्ण करू. पण अजूनही आज आपले जवळपास 15 दिवस होत आहेत. म्हणजे सरकारकडे आपली एकच मागणी असते असं काही नसून अनेक मोर्चे, अनेक उपोषणं ही गेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये आपण बघितलेली आहेत. त्यामुळं प्रत्येक गोष्टीला शासन स्तरावर वेळ हा लागतोच. पण मागच्या 10 वर्षामध्येही आपल्या संगणक परिचालकांच्या विविध संघटनेच्या माध्यमातून आपला प्रश्न हा सरकारकडे अगोदरच पोहोचलेला आहे आणि प्रत्येक वेळी सरकार आपल्याला आश्वासनं देत आलेलं आहे. ह्यावेळी आश्वासन देईल याच उद्देशानं आम्ही सर्वांनी ठाम निर्णय केला होता की जोपर्यंत लेखी शासन निर्णय म्हणजे सरकार प्रकाशित करणार नाही तोपर्यंत माघार घ्यायची नाही. पण तिथे त्याच दिवशी म्हणजे 14 डिसेंबर च्या रात्रीला आपले अनेक संगणक परिचालक बांधव ही तिथे उपस्थित होते. आपल्याला जवळपास 6 ते 7च्या दरम्यान मुख्यमंत्र्याच्या म्हणजे विधिमंडळातून आपल्याला जे शिष्टमंडळात बोलवण्यात आलं होतं त्यामध्ये आपले काही प्रतिनिधी गेले होते. त्यानुसार म्हणजे जवळपास विधिमंडळाची बैठक सुरू असल्यामुळे आपली बैठक ही रात्री 11 ते 11:30 दरम्यान लागली होती. या बैठकी दरम्यान जी चर्चा झाली त्यामध्ये जे काही चर्चा होऊन आपल्यापर्यंत मेसेज आलाय तो तर आपण अगोदरच यापूर्वी सांगितला होता. त्याच मेसेजप्रमाणे ज्यावेळी अरुणदादा निटोरे यांनी मुख्यमंत्र्याच्या म्हणजे संदेशानुसार त्यांच्या मध्यस्थीतीने व आमदार गोगावले साहेब यांच्या फोनने प्रत्येकाने तो मेसेज किंवा तो कॉल हा संदेश आपण चांगल्या रीतीने ऐकलाय की त्यांनी काय बोलले, काय विनंती केली. आणि हीच विनंती जर समजा आपण त्यांच्या विनंतीला मान दिला नसता किंवा आपण माघार घेतली नसती तर त्यांनी उद्या आपल्याला असं म्हणलं असतं की बुवा आम्ही तुम्हाला सांगितलं होतं की नागपूरचं उपोषण मागे घ्या, आम्हाला वेळ द्या, आम्ही तुमच्या मागण्या मान्य करू, पण तुम्ही आमचं ऐकलं नाही. आणि झालं असं की ताईंना आपलं ताईच्या ह्याच्याखाली आपण पहिल्यांदाच हे उपोषण सुरू केलं होतं आणि सरकारला आपल्याला वेळ देणं हे भाग होतं आणि त्याचप्रमाणे आपण सरकारला यावेळी सुद्धा वेळ दिले आणि बघूया सरकार काय करते. पण सरकारची म्हणजे मानसिकता अशी दिसते की जी लोक चांगल्या कामासाठी म्हणा नोकर भरती असेल, कंत्राटी भरती बंद करा असेल आणि जे लोक काम करत आहेत त्यांना परमनंट करा म्हणत असतील किंवा जे गेल्या अनेक वर्षापासून तुटपुंजा म्हणजे अगदी कमी मानधनावर जसे की 5 ते 6 हजारावर काम करत असतील, त्यात आपणही आलो.
मग अशी लोक आम्हाला पेमेंट वाढ करा, आम्हाला काम वाढवून द्या अशी मागणी करत आहेत. पण सरकार याकडे म्हणजे मन लावून काम करताना दिसत नाही, ते मनावर घेत नाही. आणि हीच उदासीनता सरकारची आपल्याला म्हणजे कुठेतरी खाईत लोटत आहे. आणि हेच आपलं दुर्भाग्य आहे. आणि एकीकडे 31 डिसेंबरला जे आपले 31st होणार आहे, त्यासाठी सरकार म्हणते की मध्यरात्री आणि सकाळी 5 पर्यंत तुम्ही दारूची दुकानं चालू ठेवा. म्हणजे अशा कामासाठी सरकारला लवकर निर्णय घेता येतो आणि तशा बातम्याही प्रसिद्ध होतात. आणि आपल्या इकडे मोठे मोठे न्यूज चॅनलवालेही सुद्धा त्यांचीही मला शोकांतिका वाटते. अरे तुम्ही बारीक छोटे म्हणजे आपले जे बारीक सारीक प्रश्न आहेत, जे खालच्या लेवलवर लोक आहेत, जे लढतायत, झगडतायत, उपोषणं करतायत, मोर्चे करतायत, निषेध व्यक्त करतायत, त्यांच्याकडे थोडंसं लक्ष द्या ना. तुम्हाला वेळ नाही का? म्हणजे तुम्हाला ही पॅकेज पाहिजेत का? असा म्हणजे लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जाणारा हा पत्रकार बांधव आज खऱ्या प्रश्नाकडे लक्ष देताना दिसून येत नाही. त्यांना आता विचार करायची वेळ आली. कारण तुम्ही सुद्धा आता दबावात आहात का? किंवा तुम्हाला सुद्धा यांनी काही पॅकेजेस दिलेत काय? असाच प्रश्न निर्माण होतो. म्हणून आपण समजा तुम्ही जर आमचा विश्वास तोडलात तर आम्ही विश्वास कोणावर ठेवायचा? कारण लोकशाही पत्रकार हा एक असा दुवा आहे की तो आपल्या सामान्य लोकांच्या प्रश्नांना उचलून धरून लोकांमध्ये त्याची व्हायरलता पसरवताना सरकारला त्यावर विचार करण्यास भाग पाडतो. पण तुम्हीच लोक जर असे महत्वाचे प्रश्न बाजूला सरवून नको ते प्रश्न समोर आणत असाल तर मग आमच्यासारख्या सामान्य लोकांचं हे दुर्दैवच म्हणावं लागेल. असो, यावर त्यांनी आता हा विचार नक्कीच करायला पाहिजे. कारण आपण त्यांना वारंवार बोलणं हे योग्य ठरणार नाही. कारण ते पत्रकार आहेत, त्यांना आपण काय लिहावं, आपण काय प्रसिद्धी द्यावी याचं चांगलं भान असावं, इतकंच मी त्यांना या माध्यमातून कळवतो. आणि आपला राहिला प्रश्न, आपली मागणीच म्हणजे आपल्या सर्वांची आतुरता आहे की आपला प्रश्न लवकर मार्गी लागावा. आणि यासाठी आपल्या संघटनेकडून सर्वतोपरी ताई असतील किंवा आपल्या संघटनेचे सर्व राज्य कार्यकारिणीचे पदाधिकारी असतील, सर्वजण यासाठी म्हणजे कामाला लागलेले आहेत. परवाच जेव्हा आपलं उपोषण संपलं होतं त्याच्या 4 दिवसानंतर आपल्या विदर्भातील अनेक जिल्हाध्यक्ष यांनी परत एकदा अरुण भाऊ निटोरे यांच्या मार्गदर्शनाखाली मंत्रालयामध्ये जाऊन आपल्या कामासाठी प्रयत्न हे सुरूच ठेवलेले आहेत. त्यामुळं आपण कोणीही आत्ताच हातबल होऊ नका. वेळ आहे, सरकारला वेळ द्यावा लागतो. आपण ताईसोबत मी चर्चा अगोदरही केलेली आहे. किमान 1 ते 2 महिने हे सरकारला वेळ द्यावाच लागतो. आणि त्यानंतर जर का समजा शासनाने परत एकदा आपल्याला दगाफटका दिला तर यावर आपण सर्व राज्य कमिटीसोबत चर्चा, सर्व जिल्हा अध्यक्ष असतील आम्ही सर्वजण राज्य कमिटीशी चर्चा करून ताईसोबत चर्चा करून पुढचं नियोजन ताईनं सांगितलेलं आहे. जर सरकारने आपल्याला यावेळी दगाफटका धोका दिला, आश्वासन देऊन आपल्याला बाजूला सारण्याचा प्रयत्न केला तर यावेळी सरकारला सोडायचं नाही. यावेळी आपण ज्या अण्णा हजारे यांच्या मार्गदर्शनाने हे उपोषणाचं नियोजन केलं होतं त्यांच्याच अहमदनगर येथील राळे गणसिद्धी येथे उपोषण करण्याचं पुढचं नियोजन ताईनं ठरवलेलं आहे. त्यामुळं कोणीही घाई गडबड करू नका. काय झालं असं नकारात्मक विचारामध्ये जाऊ नका. कारण आपण अशामध्ये आजपर्यंत 10 ते 12 वर्ष गमावलेली आहेत आणि सरकारनं आपल्याला हेच दिलेलं आहे. त्यामुळे आपल्याला स्वतःवर विश्वास ठेवून सरकारला आपण आपल्या माध्यमातून शेवटी अजून एकदा वेळ देऊया आणि सरकारवर विश्वास ठेवून अपेक्षा करूया की एकनाथ शिंदे सारखा माणूस हे आपलं काम नक्कीच करू शकतील. हा विश्वास ठेवून आपण त्यांना अजून वेळ देऊया. आणि काम बंद राहिला प्रश्न काम बंदचा, तो विषय आपण त्यावरही ताईशी चर्चा करून येणाऱ्या काळामध्ये बैठक लावून काम बंद म्हणजे असं आहे की मित्रांनो, आपले सर्व कर्मचारी बाकीचे ग्रामपंचायतचे काम बंद करत आहेत आणि आपल्याला या नेहमीच पाठिंबा देतात. त्यामुळे या सर्व बाबीवर रीतसर चर्चा करून ताई आणि राज्य कमिटीचे आपले सर्व सदस्य, सर्व जिल्हा अध्यक्ष यांच्या सोबत आपली सर्वांची चर्चा व्हावी आणि ही चर्चा करायला लावून आपण त्यावर काय तो निर्णय हा घेण्यास सांगू.
म्हणजे आपला संभ्रम दूर होईल. काही जण म्हणतात काम सुरू करायचं, काही जण म्हणतात काम बंद राहू द्या. पण रीतसर जर विचार केला तर सध्या आपले ग्रामपंचायतचे सर्वच कर्मचारी संपावर आहेत आणि आपण प्रत्येक वेळी एकमेकांना पाठिंबा देताना आपण त्यांच्या सोबत सहभागी असतो. त्यामुळे ते बंद करत असतील तर आपण काम बंद करणं योग्य मला तरी वाटत नाही. आणि या सर्व विषयावर आपण एकदा सविस्तर सर्वांशी चर्चा करून यावर निर्णय घेऊया. तोपर्यंत सर्वांना मी परत एकदा एकच विनंती करतो, सर्वजण संयम ठेवा. येणाऱ्या काळामध्ये आपला नक्कीच निर्णय सरकारला घेण्यासाठी आम्ही संघटना आणि संघटनेचे पदाधिकारी सक्षमपणे काम करू. सरकारला आपला निर्णय घेण्यासाठी भाग पाडू. जर समजा सरकारने यावेळी निर्णय नाही घेतला तर ज्या प्रकारे आपण आपल्या नागपूरच्या उपोषणामध्ये ताईच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहून त्यांना उपोषणासाठी एक उत्साह वाढवला, अशाच प्रकारचा उत्साह येणाऱ्या काळामध्ये आपण कायम ठेवताना पुढच्या नियोजनासाठी आपणही तयार राहा, इतकीच विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय संगणक परिचालक.